नहीं पागल ए तीन तर मी ढोपरा एवढं पाणी बोललेलो पण पाणी आपल्या ढोपराला लागतच नाही गुडघ्यापर्यंत. तर एवढा आहे. याच्याहून मोठे आंबे म्हणजे यायचे. तर हा आंबा बघा माझ्या हाता एवढा आहे. असेच नवनवीन मनोरंजनात्मक ट्रॅव्हल मोटो व्लॉग्स पाहण्यासाठी नितीन पास्टे या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा आणि व्हिडिओ सर्वप्रथम पहा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि एक सुंदर अशी कमेंट करायला विसरू नका. सुप्रभात. आजचा दिवस दुसरा सासरवाडीतला. हे बघू शकता अशी मस्त मस्त अशी घर आहेत. आणि आता सकाळचे वाजलेत 7:30 वाजलेत, नाही सॉरी 8 वाजलेत. तर आता आम्ही चाललो आहे. ते जवळच बाजूला आहे ना एक खाडी आहे. तर सकाळी ओहोटी असते, पाणी कमी असतं म्हणजे गुडघ्या एवढं, आणि जरी भरती आली तरी कमरे एवढं असतं. तर आता या सगळ्या लहान लहान मुलांना छोटंसं असं डबके मारायला घेऊन चाललो आहे. आणि आपण पण थोडीशी बघूया, मजा करूया. आणि 2 वर्षानंतर मी आता चाललो आहे. आणि इथे आपलं संपूर्ण शेत वगैरे आहे. काय बोलतो बाबू? ऑल इज वेल, ऑल इज वेल. चला. हा ते बघा सगळी पोरं चाललेत. अर्धी पोचली पण तिकडे. हे बघ पोचली ती बघ. चला आपण पण चाललोय. आणि माझे सासरे जे होते ना ते एका म्हणजे फार वर्षांपूर्वीच ॲक्सिडेंटमध्ये दिवंगत झाले. तर त्यांनी, आणि ते तेव्हा ॲग्रिकल्चर खात्यामध्ये होते, शेती खात्यामध्ये. आणि तेव्हा त्यांनी इथे खूप सारी झाडं लावून ठेवली. चिकूची, सीताफळाची, नंतर आंब्याची, केळीची बाग. हां हां पाण्यात भिजायलाच चाललो आपण. तू उडी मारशील ना? हां व्हेरी गुड. अरे सॉरी, सावकाश. तर त्यांनी खूप सारी अशी इथे झाडं वगैरे लावून ठेवले. तर ते पण मी तुम्हाला दाखवेन. आणि त्यांनी स्वतःची विहीरसुद्धा खणली होती स्वतःहून. त्याच्यावर नावसुद्धा लिहिलेलं आहे. ते पण आपण बघूया. आणि त्यांनी तेव्हा लावून ठेवलेली झाडं आता काठी घेते मारायला. तर त्यांनी तेव्हा लावलेल्या झाडांची फळं आता सगळ्यांना चाखायला मिळतात. आणि आंबे तर भले कोणाचे झाडाला नसतील पण त्यांनी लावलेल्या झाडाला आंबे असतात. तर बघूया यावर्षी किती आंबे काय खायला मिळतात आणि अजून काय काय खायला मिळतं. सकाळ सकाळ एवढी सगळी बुरशी लोक डुबायला चाललेत. तुम्ही सगळं पाणी दूषित करून टाकणार आहे डुबून. अरे चल ना, डर के आगे जीते. या आपण जाऊया. नाही मी पहिले तर वाईट आहे माझं. अरे पण कपडे नाहीये माझ्याकडे. कपडे मी वाईट घातलंय तरी ते दलदल आहे. खाडीत जाणार आहे. हा तर अशा म्हाताऱ्या लोकांना हातातून पकडून घ्यावं लागतं. हे पाणी कुठे आहे श्रावणी? हा चला डुबायचं. तर आता ओटी आहे तर पाणीच नाही. दादा कधी भरणार आहे पाणी? येतं पूर्ण भरतं येतं. काय बोलतो? 11 वाजता, आता 8 वाजलेत. 3 तासांनी हळूहळू पाणी येतं. कुठल्या त्या साईडून येतं काय? खालून वरती. हा बरोबर, तिकडून पाणी असं उलट येतं. तर मी ढोपरा एवढं पाणी बोललेलो पण पाणी आपल्या ढोपराला लागतच नाही गुडघ्यापर्यंत.
लागेल लागेल. हा उडव उडव. चप्पल पकड चप्पल. फायनली डुबक्या बिबक्या मारून झालेल्या आहेत. कळशी घेतलेली आहे भरून. कशाला ती तिला अंशीला खूप सारे घामोळे आलेत ना म्हणून वहिनी बोलली एक कळशी. खारट आणि सगळ्यात मस्तीखोरी ओवी. ओवीने पाणी दूषित केलंय. ओवी तू पाणी दूषित केलंस ना. आम्हाला नदीत भूत भेटलाय भूत. आमची कसरत 1 2 3. अरे नाही पागल. 3 म्हणून टाकला. सोडा पकड. चड्ड्या येतात ना त्याच्यात. चड्ड्या घेऊन जा की. आता जा खाली जा. कोण पडतोय नको. एक दादा हे स्कॅम आहे. पटकन तिला उडी मार लवकर. ओवी आणि नाट्य करू का पैसे खाली पकड. हा अशा प्रकारे हे चल ना. चला आम्ही पार केलेला आहे. खाडीच्या पाण्यात आंघोळी केल्यानंतर आता विहिरीचं पाणी अंगावर घ्यायला आलोय. गोड पाणी. आणि ऊन सकाळी 9:30 एवढं टोचायला लागलं एवढं टोचायला लागलंय ना चटके लागायला लागले. आणि ते आंबे बघा. आंबे हवेत का आंबे हवेत. मस्त मस्त आंबे लागलेत. पुढच्या वर्षी आंब्यांचा बिझनेस करूया. तर सकाळी सकाळी आपण खातोय. तर मस्त खाऱ्या पाण्याची आंघोळ आपण नदीत केली. नदीत नाही खाडी होती. आणि गोड्या पाण्याची आंघोळ आपण विहिरीवर केली. त्याच्यानंतर लागल्या भूक. तर आता पेट पूजा करतोय. तर आता हे वडे बनवलेत. पण हे वडे काकडीपासून नाही बनवलेत. हे फणसाचे बरक्या फणसाचे वडे. बरका फणस आहे ना. आणि ही पनीर आणि याची मटर बिटरची भाजी. कारण काल वाढदिवस होता ना तर व्हेज जेवण उरलं. तर चिकन वगैरे पण बनवलेलं. तर चिकन वगैरे संपलं. मुंबईकर निघाले का मुंबईला. बाय बाय बाय. असेच परत या. ओवी सांभाळून मार खा. आता आजी आजोबा नाहीत. जपून राहा. An hour later. तर आता संध्याकाळचे 7 वाजले. मस्त असं आज फक्त आराम केलेला आहे. फक्त आराम. कारण मुंबईपासून सुद्धा आपण बाईक चालवून आलो होतो. खेडला आपण 200 किलोमीटर चालवले. आणि आजचा दिवस आहे आपल्या गावातला दुसरा. आणि फक्त आराम चालू आहे. आणि सकाळी आपण जे खाडीमध्ये गेलो होतो तेव्हा खाडीमध्ये असे दगडे होते ना. तर पायाला जबरदस्त अशी दगड लागले. तर जखम झाले मजबूत.
त्याच्यामुळे चालताना सुद्धा अडखायल्यासारखं होतं आणि ते सगळी पोरं साखळी खेळत आहेत आणि मी बघतोय. थोड्या वेळापूर्वी लगोरी सुद्धा खेळत होतो पण हे लागलं त्याच्यामुळे काय धावायला होत नाही. तर हां तर आता इथे आखी खेळत आहेत. तर मंडळी माहिती नाही ब्लॉग कुठून स्टार्ट होतोय आणि मी आता ब्लॉग स्टार्ट केलाय. याच्या आधी काय होतं आणि ते नितीन ला माहिती आहे आणि मी आता इथून कंटिन्यू ब्लॉग स्टार्ट करते आणि आता मम्मी लोणचं बनवते. सो मी तुम्हाला दाखवते ती कसं बनवते ते. ओके मम्मी काय करतेस? लोणचं बनवते. काय 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 केलंस त्याच्यासाठी जरा सांगशील का मला रेसिपी तुझी? झाडावरून आंबे काढून आणले, धुतले, ते स्वच्छ पुसले, पुसून झाल्यावर त्याच्या पोळी केल्या, पोळी करून झाल्यावर हळद मीठ लावून एकत्र करून ठेवले. ओके आणि नंतर मग काय करणार आहेस? रात्री ते कपड्यामध्ये बांधून ठेवणार आहे. बांधून ठेवलं त्याचं पाणी काढलं, पाणी काढून झालं सकाळी त्याचं पाणी निघून झाल्यावर थोडंसं वाळून टाकली पोळी वाळून झाल्यावर लोणचं घालणार. ओके सो ही तुम्हाला आमची रेसिपी कशी वाटली असेल तर तुम्ही नक्की सांगा. हे सध्या आमचं काम चालू आहे आणि आणि आम्ही कोकम सरबत पण बनवलंय. तिकडे किती बरणी आहेत त्यातली चांगली बरणी लोकांच्या घरी काही चांगलंच नसतं. ती बोलते तू व्हिडिओ मध्ये दाखवणारच ना सो यू शुड गुड. अरे घरगुती कोकम बनवले. कोकमचं सरबत दुसरीकडे आहे ना. सरबत पण दाखवतो. हेच कोकम सरबतच्या साठीच ठेवलेलं. आता त्याच्यातून आम्ही रस काढून भरून ठेवलाय. हे असं मे बी खूप साऱ्या कोकणातल्या लोकांना माहिती असणार आहे की कसं कोकम सरबत बनवतात. तरी पण आमच्या मम्मीची रेसिपी मी तुम्हाला सांगते. मम्मी कोकम सरबत कसं बनवलंस? झाडावर कोकम टाकली, स्वच्छ धुतली, सुक्या कपड्याने पुसली, पुसून झाल्यावर एका ताटामध्ये कोकम घेतली, त्याच्या एका कोकमाच्या 2 पोळी केल्या, त्याच्या बिया काढून टाकल्या. बिया काढून टाकल्यावर त्या कोकमाच्या साळी असतात त्या साखरेमधून साखरेचे थर लावून एकावर एक ठेवल्या. त्याच्यानंतर त्या बरण्या उन्हामध्ये ठेवल्या. उन्हातून 2 दिवसांनी ते प्रोसेशन झाली. कोकमाचा रस काढून तर मुली त्या बरणाने आणि आमच्या बॉटल रेडी आहेत कोकम सरबतच्या. बाटल्या तयार केल्या. हे घरगुती प्युअर कोकम सरबत आम्ही बनवलेलं आहे. तर तुम्हाला ह्याची ऑर्डर द्यायची असेल तर पुढच्या वर्षीसाठी बुकिंग करा. येस. पण सध्या हे सगळ्या गोष्टी नैसर्गिक वातावरणावर पण अवलंबून असतात. वातावरण बदललं तर ह्याचं काय म्हणतात उत्पादन कमी येतं. त्याच्यामुळे हे कमी आहे. नाही तर दरवर्षी याच्याहून जास्त होतं ना. नाही म्हणजे याच्या काही वर्षांआधी तुम्ही याच्याहून जास्त पण काढलं असेल ना. आणि ह्या आल्यापासून ह्या कामातच असतात आणि आम्ही फिरत असतो. 2 दिवसामध्ये आणि नंतर आंबे काढायला पण जाणार आहे. आंबे पण काढायचे बाकी आहेत. पण तुम्ही पण झाडे लावा, झाडे जगवा आणि तुमच्या आजूबाजूला जेवढं तुम्हाला काही करता येईल तर नक्की करा. कारण ऑथेंटिक जीवन असं जगण्यासाठी तुम्हाला बरंच काय मुंबईपासून जर कंटाळाला असाल तर असं जीवन तुम्हाला जगता येईल गावी आल्यावर. हां मुरंबा सुद्धा बनवतात. त्याच्यानंतर घरचं याचं लोणचं, त्याच्यानंतर कोकम सरबत आणि हे आपण उसरी पण बनवली आहे. मच्छी वगैरे मध्ये टाकतो ना. ते मच्छीतलं नाही आहे ते अजून. आणि कोकम पण बनवलेत सुकवलेले. ते सध्या वाळत आहेत. तू फूड देणारच ना मग तेव्हा आम्ही जरा शूट करू आणि तुम्हाला दाखवू. पण सध्या तरी हे घरगुतीच वापरासाठी आहे. ती पण दाखवूया आतमध्ये आहे ना. आणि जेवणाचं कॉन्ट्रॅक्ट वहिनीकडे असतं सगळं आणि थोडंफार तुम्ही पण करा. तर आमचं किचन दाखवतो तुम्हाला. किचन आमचं हे जेवणाचं किचन आहे. तर इथे सगळं जेवण बनवतं. हे सूर्यकांत दादाचं घर आहे आणि या बियासुद्धा फणसाच्या सुकट टाकल्या. याची भाजी बनवायची आहे.
आणि फणसाच्या भाजीचे जे आपण वडे खाल्ले होते सकाळी नाश्त्याबरोबर ना, भाजीबरोबर, तर ते वडे सुद्धा फणसाच्या, बरक्या फणसाचे वडे होते, बरक्या फणसाचे. तर आता उसरी केलेली दाखवूया तुम्हाला. तर आता हे काय आहे? उसरी आंब्याची. या आंब्याचं हे काय, कच्चा आंबा कापून सुकत घातलेला. आणि हे कशात वापरणार? मच्छीमध्ये. ओके. अजून याला फूट द्यायची बाकी आहे. आणि आज आम्ही एवढे आंबे काढलेले आहेत. थोडेसेच काढलेत, थोडेसे आंबे काढलेत. ते अवकाळी पाऊस होतो त्याच्यामुळे कसं ते आंब्याचं नुकसान होतं. लावलेले आहेत आम्हाला. आणि आंब्याची साईज दाखव. आंब्याची साईज एक उचल फक्त. तर एवढा आहे. याच्याहून मोठे आंबे म्हणजे यायचे. तर हा आंबा बघा माझ्या हाता एवढा आहे, रत्न आंबा. हा गोड असतो ना, याला रत्न आंबा म्हणतात, रत्न आंबा जातीचा. सासूबाई गावी आल्यावर असं काही ना काही करण्यातच त्यांचा वेळ जातो. मला सुट्टी खूप कमी आहे त्याच्यामुळे स्पेशली ह्या गोष्टींसाठी सुट्टी काढून येतात. बाकीचे लोक गावाला फिरायला येतात, पण या काम करायला येतात इकडे, कारण आठवड्याभरात हे सगळं करून परत मुंबईला जायचं असतं. तर आता हे सगळं काम करून आता आपण पॅक करणार आहोत. आणि ह्याचं सुद्धा लोणचं बनवायचं आहे. तर त्याची सुद्धा प्रोसेस बऱ्याच जणांना माहिती असेल, कॉमन घरगुती. आणि ह्या काजूच्या बिया अर्ध्यातच ज्या छोट्या छोट्या होत्या त्या म्हणजे काढल्या, विकल्या त्या दिवशी आम्ही. आणि या बऱ्यापैकी मोठ्या चुलीवर भाजलेले काजू. अळूचा फळ येतं तिकडे आणि तिकडे आहे. दाखवीन उद्या. अळूच्या फळापासून. आणि हे कशामध्ये टाकतात? असंच करायची उसळी. अच्छा, ओके. आणि ते बाजूला एक काकी आहेत ना, त्यांनी फणसाचे तळलेले वेफर बनवले आहेत ना, ते पण दिसले तर ते पण दाखवतो. म्हणजे कच्च्या फणसाचे काप करून ते तळून त्याचे वेफर बनवले. आणि नारळाचं त्यांनी तेल काढलं होतं ना, नारळाच्या तेलात तळले. म्हणजे काय काय करतात माणसं बरंच. तर ही तयारी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. आणि दरवर्षी ही तयारी होत असते. तर हेच बघण्यासाठी आपण आलो होतो. आणि अजून आंबे वगैरे काढायचे तर ते सुद्धा दाखवतो. आणि आपली किती काय जागा आहे ते सुद्धा आपण बघूया. आणि आमची गुंडी, तिचा काल बड्डे होता. बड्डे, हॅपी बड्डे. इकडे बघ, इकडे 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 बघ, इकडे इकडे बघ, इकडे माझ्याकडे कुठे बघतं. आबा आबा मोबाईल इथे बघ, इथे. हॅपी बड्डे, हॅपी बड्डे. अरे याडे इथं बघ की. ए गुंडू,